सक्तीविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे, तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बाकीच्यांना सध्या उद्योग नाहीत, काम नाही, तेच वाद घालतात असा टोला लगावला आणि त्यावरती मनसेनंही पलटवार केलाय. महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? मनसेनं मुंबईसह राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतलाय. राज्यातील शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाला मनसेनं जोरदार विरोध केलाय. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही असं स्पष्ट करत राज ठाकरेंनी त्यांचा प्रखर विरोध दाखवून दिलाय. मनसेच नाही तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनंही हिंदीच्या सक्तीला विरोध केला. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंसह विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. भारतामध्ये अनेक राज्यांच्या मध्ये हिंदी पण चालतं. काही जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे, पण त्याच्यावर वाद आहे. मला त्या वादात शिरायचं नाही. हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच ते वेळ घालवतात. अजित पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधल्यानंतर मनसे शांत राहणं शक्य नव्हतं. संदीप देशपांडेंनी अजित पवारांना जोरदार टोला लगावलाय. अजित पवार साहेबांना वाटत असेल की राष्ट्रभाषा हिंदी आहे, तर मला असं वाटतं परत पहिलीपासून त्यांनी धडे घेतले पाहिजे. कारण मुख्यमंत्र्यांनी त्याला शाळेत पुन्हा पाठवलं पाहिजे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शाळांमध्ये पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यासाठी अनुकूल असल्याचं स्पष्ट होऊ लागलंय. तर मनसे, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसनं हिंदीच्या सक्तीला विरोध केलाय. त्यामुळे हिंदीच्या मुद्द्यावरून सुरू असलेला राजकीय संघर्ष लवकरच शमणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. शालेय अभ्यासक्रमात हिंदीकरण खपवून घेणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.